हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कसे आहात सगळे मित्रांनो? आपण सध्या गावी आहोत आणि आज आपण एक ॲमेझॉनचा बेसिक टेंट आहे, आपला अमितने परचेस केलेला आहे, तर त्याचं अनबॉक्सिंग करणार आहोत. हा 4% टेंट आहे. तर आपण बघूया की आपल्याला म्हणजे नक्की 4% बसतील का 3% बसतील. तर आता मोहित अनबॉक्सिंग करणार आहे. चल मोहित, चालू कर. मस्त वाटतं ना? कवर आहे ना, कलर मस्त आहे ना. अमित सध्या बिझी आहे, त्यामुळे तो बोला की तुम्हीच अनबॉक्सिंग करून घ्या, है ना. हे पोल्स आहेत है ना. हे पोल्स आहेत आणि इकडे पेक्स कुठे गेले रे? हे बघा, हे पेक्स आहेत, म्हणजे फिक्स करण्यासाठी टेंट हे वापरतात. आणि हे पोल्स आहेत. दाखवा इकडून जरा. अरे वा मित्रांनो, कलर खूप अट्रॅक्टिव्ह आहे बघा, खूप छान वाटतोय कलर, है ना. पोल्स तयार करा. कपडा पण मस्त आहे आणि खालचा म्हणजे जो बेस आहे तो थोडासा जाडा आहे, म्हणजे चांगला मजबूत आहे. चालू राहू दे, चालू राहू दे, कंटिन्यू. पहिलं हे फिक्स करून घेतलं नको, हे बोल्स है ना. ते दुसरं पण बनवून घे. नाही कर का नाही बनवून घे. नाही मस्त ऊन पडलेलं आहे. अचानक पाऊस येतोय, कधी ऊन कधी पाऊस, असा खेळ चालू आहे मित्रांनो. खंड्याचं काय चाललंय बघ तिकडे जा. खंडे आणि टप्पी. हा ये मस्त मित्रांनो, शेत आहे इकडे, आजूबाजूला झाडं बघा, आंब्याची झाडं, लिंबाचं झाड म्हणजे कडुलिंब. आता आपण हे पोल्स आहे ना लावून घेऊया ना. बाजूला असू दे ना, काय नव्हतं. हां फिक्स करू काय? हे बघा, हे फिक्स केलं है ना. तो पण लाव. राहिली हां झालं. तर कॅमेरामॅन असं फिरून दाखवा, जरा मुवमेंट ठेवा कॅमेऱ्याची. दोन लोक असली ना की टेंट पटकन हे होतो, असेंबल होतो.
बंड्याला काय बसायचं आहे काय टेंट मध्ये? हा झालं ना फिक्स? हा ते पेक्स पण लावून घेऊया ना. नाही लागणार. नाही आपण थोडंसं हे करू ना. हा मित्रांनो हे बघा हे पेक्स आहेत. म्हणजे थोडी हवा वगैरे असली तर आपण ह्याने टेंट आहे ना फिक्स करू शकतो. पण हे फक्त मातीत फिक्स करता येतात, असं मुरुम किंवा दगडावर करता येत नाही. तर आपण करूया. हां म्हणजे तुम्हाला एक करून दाखवतो. आता सध्या तरी गरज नाही इथं, कारण की हवा पण एवढी नाही आहे. हे बघा व्यवस्थित फिक्स झालेलं आहे इकडं. आणि हा वरती रेन कवर आहे, म्हणजे इथं नेट आहे, म्हणजे व्हेंटिलेशन राहण्यासाठी इथं नेट प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांनी. आणि वरून तुम्ही असा हा कवर लावू शकता, है ना. मस्त कलर आहे ना इथं. आणि मोहित आतमध्ये जा बरं, कसं वाटतंय? मोहित आतमध्ये गेलाय. लय मोठे सगळे. हा मोठी स्पेस आतमध्ये पण. हो पण हे किती लोक बसू शकतात बघ बरं. 3 असं उठलं तर 4 जण बसू शकतात. असं नाही ना झोपणार, उंची पुरत नाही ना. असं असा झोपून बघ. हा तसा. हा एक जण, हा ना एक बरोबर. 3 जण. हा तू 3 जण बसतील का इकडे? हो. दाखव बरं इकडे. 1 2 3 म्हणजे 3 लोक साठी कम्फर्टेबल आहे. आणि चौथा पण इमर्जन्सीला तुम्ही ॲडजस्ट करू शकता, है ना. हा स्क्वेअर नाही आहे, रेक्टँगल आहे बरोबर. कारण की अशी म्हणजे ही लांबी आहे ना, ही रुंदी आहे बरोबर ना. आतमध्ये कसं वाटतंय? भारी ना. आणि ही नेट आहे ना, म्हणजे आतमध्ये लावून दाखव बरं नेट. दोन्ही साईडने चेन आहे, म्हणजे आतून पण चेन आहे आणि बाहेरून पण चेन आहे, है ना. ओके म्हणजे याच्यातून कोणताही मच्छर किंवा काय किडा वगैरे आतमध्ये येत नाही. रिलॅक्समध्ये तुम्ही आतमध्ये राहू शकता, है ना. कसं वाटतंय? एक नंबर. भारी. हे बघा आता टेंट आहे ना, आपण फिरून दाखवूया कसं वाटतंय. भारी. मस्तच.
लय भारी बसला होता मार्च ओके. मित्रांनो हा बेसिक टेंट आहे, म्हणजे वॉटरप्रूफ नाही आहे आणि आपल्याला म्हणजे एखाद्या ठिकाणी थंडीच्या दिवसात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला कॅम्पिंग करायची असेल तर आपण म्हणजे हा टेंट म्हणजे याचा उपयोग करून घेऊ शकतो. आणि याची प्राईज आहे ना 1300 रुपये आहे आणि त्याची लिंक आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. आणि तुम्हाला आमचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद. त्यात माझी नाटवानी साठली, नशीब ती साठली, पडली नाही काय. ती दांडी काढून व्हिडिओ चालू आहे. अजूनही चालू, तिकट करता येईल ना.